हा पहिला माझा सवाल आहे। दुसरं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या पातळीवरती प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, अभयारण्यग्रस्तांच्या ज्या अडचणी आहेत, त्या अडचणींच्या संदर्भात आपण एक खिडकी योजना करून या असणाऱ्या प्रश्न स्पेसिफिक मांडतोय सर। प्रश्न स्पेसिफिक हा आहे की आज आपला असणारा जो सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये हा प्रकल्प गेल्यामुळं या असणाऱ्या आमच्या संपादनाचा शेरा काढण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्यातनं मार्ग वनमंत्री कसा काढणार। आणि त्याचबरोबर जो आज मुख्यमंत्री महोदय सुद्धा इथं आहेत, थोडं आउट ऑफ स्कोप मी सांगतो, पण 4 जून 2019ला आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काढलेला जो प्रकल्पग्रस्तांचा आणखीन वसंतांसाठी जो GR आहे तो परत एकदा अंमलात येणार। माझी या निमित्तानं एक 4 ओळीच्या द्वारे ही जी दप्तर दिरंगाई आहे ती दप्तर दिरंगाई या निमित्तानं मला मांडायची आहे। केला त्याग संसाराचा उभा राहिले अभयारण्य, दिसेल का हो सरकारला आमच्या अवहेलनेचे अरण्य रुदन, होईल का हो आमच्या पुढच्या पिढींचे सन्मान आणि संवर्धन, अध्यक्ष महोदय करतील का हो देवाभाऊ आणि गणेश दादा आमच्या मागणीचे समर्थन। हे मला या निमित्तानं विचारायचंय आणि माझी विनंती आहे की आदरणीय वनमंत्री महोदयांनी आमची असणारी ही जी परवा सुद्धा मी बघितलं वनमंत्री महोदय आपण आपल्या असणाऱ्या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत ज्या पोटतिडकीनं इथं बोलला त्याच पोटतिडकीनं या असणाऱ्या अभयारण्यग्रस्तांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही बोलावं आणि ह्या अभयारण्यग्रस्तांच्यासाठी निश्चितपणे त्यांचा तो शेरा कमी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा पद्धतीची मी इथं अभिवचन तुमच्याकडनं अपेक्षित करीत आहे।